फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्यहनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल. महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका. फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा. सुषमा अंधारेंची मोठी मागणी. तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखी एक एपिसोड बाहेर काढेन. अंधारेंचा थेट इशारा. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. तरुणीचा मृत्यू गळफास घेऊनच, मात्र शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याचं समोर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार. हजारो शेतकऱ्यांचा नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्का जाम. सभास्थळी न जाता कडूंची महामार्गावरच सभा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांविरोधात दाखल केला मानहानीचा दावा. धंगेकरांनी हजर राहावं, कोर्टानं बजावलं समन्स. एकनाथ खडसेंच्या जळगावच्या निवासस्थानी जबरी चोरी. सोन्यासह रोकड लांबवली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. नालासोपाराच्या पेल्हार एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये पेल्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी यांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस स्टेशनच्या 200 मीटर अंतरावर ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती. जोपर्यंत शासन यांच्यापर्यंत निर्देश देत नाही तोपर्यंत जितेंद्र बनकोटी हे पोलीस आयुक्तालय सोडून जाऊ शकत नाही असं नोटिसीत म्हटलंय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये बांधकाम कामगारांच्या नावानं बनावट प्रमाणपत्र तयार करून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. कामगार विभागाच्या विशेष पथकानं 2 ऑनलाईन सेंटरमध्ये छापा टाकून संशयित कागदपत्र, शिक्के आणि प्रमाणपत्र जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली. जळगावच्या नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाला. बसच्या चाकाखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस थेट भिंतीवर आदळली. यावेळी या बसमधील एक महिला खाली पडली आणि थेट बसच्या चाकाखाली आल्यानं तिचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडतोय. समुद्र खवळलेला असतानाही कुठलीही पर्वा न करता कोकणात आलेले पर्यटक सध्या स्टंटबाजी करताना दिसतायत. समुद्रात पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात, मात्र तरी सुद्धा पर्यटक किनाऱ्यावर उभे राहून स्टंटबाजी करतायत. सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. हत्तीनं शेतात घुसून भात, केळी आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलंय. त्यामुळे हत्ती गावच्या परिसरामध्ये वावरत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले. परभणी शहरातील बियाणे बाजारपेठेमध्ये असलेल्या 5 ते 6 दुकानांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केलं. दुकानाचे शटर तोडून दुकानातील साहित्य लंपास केलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या कोंडाईबारी घाटात अवैध वसुलीच्या विरोधात महामार्ग पोलिसांकडून दंड लावण्यात आलाय. ट्रक चालकानं ट्रक आडवा लावून निषेध आंदोलन सुरू केलं आणि आपल्या गळ्यामध्ये दोरी लटकवून आत्महत्येची धमकीही दिली. या प्रकरणामुळे कोंडाईबारी घाटातील वाहतूक ठप्प झाली.
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली साळीस्ते इथं सापडलेला मृतदेह बँगलोर इथले श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि कणकवली पोलिसांच्या पथकानं बँगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी केली। 3 संशयितांच्या मुसक्या वळल्या। बुलढाण्याच्या सोनाळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका कारमधून 5 देशी पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसांसह 2घांना अटक केली आहे। आरोपी मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं जात होते। तुमच्या मुलाचं अपहरण केलंय, 4 लाख घेऊन या अशी धमकी स्कूल बसच्या चालकानं दिली होती। त्यानंतर मुलाच्या आईनं पोलिसात तक्रार केली आणि काही तासातच त्यांनी आरोपीला ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला। या कॉल सेंटरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असल्याची माहिती आहे। सकाळपासूनच कॉल सेंटरवर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। नंदुरबारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी तालुका भाजपच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली। पवनारमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी हातात सोयाबीन आणि पराठीचं पीक घेऊन चक्काजाम आंदोलन केलं। पवनारमधील भाजपच्या बूथ प्रमुखानं कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। वसईमधील दिवाणमान इथल्या सत्यम संतोष दुबे या तरुणानं मृत्यूनंतरही 5 जणांना नवजीवन दिलंय। मोटारसायकल अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। त्याच्या आई-वडिलांनी अवयदान करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे 5 जणांना नवं आयुष्य मिळालं। धुळे जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बेचवणीला आलेला कापूस तर मातीमोल झालाय। त्यामुळे आता तरी निसर्गानं कोप थांबवावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय। मावळमध्ये परतीच्या पावसानं भात पीक धोक्यात आलं आहे। काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेलं भात पीक पावसामुळे काढता न आल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे। 2974 मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतल्यात। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार शांताराम मोरे यांनी हजेरी लावली। यावेळी शेतकऱ्यांना आमदारांसमोरच टाहो फोडला। शेतकरी ढसाढसा रडल्यानंतर आमदारांनी थेट तहसीलदारांना फोन केला। जळगावच्या भुसावळ बस स्टँडजवळ वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले। बस सुटण्याच्या आणि येण्याच्या वेळी प्रवाशांची गर्दी वाढली। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली। बारामती मोरगाव रस्त्यावर करहा वागज जवळ एक ट्रक उलटला। ट्रक चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं हा ट्रक पलटी झाला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईमध्ये 25 ऑक्टोबर रोजी एका महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती। आरोपीनं मृत महिलेला 40,000 रुपये उसने दिले होते। ही रक्कम परत मागितल्यावर महिलेनं नकार दिल्यानं संतापाच्या भरात आरोपीनं तिचा गळा आवळून हत्या केली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 23 वर्षीय डेअरी व्यावसायिक अलाउद्दीन अन्सारीला अटक केली।